बघितली, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि आमच्या शिवसेनेचे सरचिटणीस माजी खासदार राहुल शेवाळे यांची एकत्र पत्रकार परिषद झाली आणि एकत्र पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट असं सांगितले गेले की जे 17 महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबतच मतदान करणं आवश्यक आहे। जिथं काही चुकून असेल, अनावधानानं असेल, मी बंडखोरी असं म्हणत नाही, फॉर्म भरले गेलेले आहेत ते नेत्यांची चर्चा करून तात्काळ मागं घ्यावे अशा पद्धतीच्या सूचनावजा आदेश तिन्ही पक्षांनी दिलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मी नाशिकमध्ये आहे। मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधनं काही फॉर्म भरले गेलेले आहेत, भारतीय जनता पार्टीमधनं देखील एक फॉर्म भरला गेलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये मला जे कळलं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा माननीय सुनेत्रा वहिनींनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फॉर्म भरलेले उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे अर्ज दाखल आहेत त्या संदर्भामध्ये स्वतः गिरीश भाऊंनी पुढाकार घेतलेला आहे। ते मुंबईमध्ये आहेत। काल रात्री गिरीश भाऊंनी त्या उमेदवारांच्या समवेत माननीय मुख्यमंत्री महोदयांची देखील भेट घेतलेली आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि तिन्ही पक्ष हे शिस्तीचे आहेत, नेत्यांचं मानणारे आहेत। त्याच्यामुळं आमच्यामार्फत ज्या ज्या ठिकाणी फॉर्म भरले गेले होते त्या ठिकाणी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला आणि आमच्या सगळ्या मंडळींना सूचना दिलेल्या आहेत। त्याच पद्धतीनं माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची देखील माझी परवा चर्चा झालेली होती। काल गिरीश भाऊंची देखील माझी चर्चा झाली। बावनकुळे साहेब देखील त्या बैठकीला उपस्थित होते, दादासाहेब भुसे देखील त्या बैठकीला उपस्थित होते आणि ज्या ज्या ठिकाणी महायुतीच्या विरोधामध्ये चुकून, अनावधानानं किंवा गैरसमजातनं फॉर्म भरलेले आहेत ते नेत्यांनी चर्चा करून मागे घ्यावेत अशा पद्धतीची देखील चर्चा झाली आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली। त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे नेत्यांचे आदेश मानणारे कार्यकर्ते आहेत। त्याच्यामुळं काल जी मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा झाली असेल, गिरीश भाऊंच्या बाबत चर्चा झाली, माझी गिरीश भाऊंची देखील आत्ता तासाभरापूर्वी चर्चा झाली, त्याच्यामधनं सकारात्मकच गोष्टी नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये घडतील आणि शिवसेनेचे आमचे उमेदवार नरेंद्रजी दराडे हे निवडून येतील हा विश्वास आम्हाला आहे। नाशिकमध्ये तुम्ही आलेले आहात, नाशिकमध्ये गणेश गीते हे जरी अधिकृत भाजपचे असले तरी उमेदवारी त्यांच्या भावानी पण भरली, मग त्या संदर्भात काय हे दोन्ही बंधूंच्या बाबत मी म्हटलं, गणेशजी असतील किंवा त्यांचे बंधू असतील, गोकुळ या दोघांच्या बाबतीमध्येच मी बोललो की गिरीश भाऊंनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि माननीय गिरीश महाजन या मंत्री महोदयांवर ते ज्येष्ठ आहेत, आमचा पूर्ण विश्वास आहे। त्यांचं ते ऐकतील असं त्यांनी अनेक बाईटमध्ये देखील सांगितलेलं आहे गीते साहेबांनी, बरोबर ना, म्हणजे जे तुमच्याकडनं। त्याच्यामुळं गिरीश महाजन साहेबांवरच माझी उमेदवारी अवलंबून आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे महायुतीमध्ये गिरीश महाजन साहेब हे समन्वय समितीमध्ये देखील आहेत, आमचे ज्येष्ठ मंत्री देखील आहेत आणि या बाबतीमधली सकारात्मक भूमिका स्वतः गिरीश भाऊंनी काल माझ्यासमोर घेतलेली आहे। त्याच्यामुळे गीते साहेबांची ते चर्चा करतील, त्यांची समजूत काढतील आणि आमच्या नरेंद्र दराडे साहेबांचा विजय सुखकर करतील। गोकुळगीते असं म्हणतात साहेब, गोकुळगीते असं म्हणतात की मी भाजपमध्ये नाहीये, त्यामुळे भाजपच्या नेत्यांचं ऐकण्याचा माझा काही संबंध नाहीये आणि त्यामुळे मी ज्या इथे अर्ज कायमस्वरूपी निवडणूक लढू असं नाही। मला असं वाटतं की आताच या सगळ्या गोष्टीवर मी बोलणं योग्य नाही, कारण एखादं माझं वाक्य उगाचच कुठंतरी काही म्हणजे त्याचा अर्थ वेगळा असायचा, अर्थ कोणीतरी वेगळा लावायचा, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही। माझा पूर्ण आणि माझ्या पक्षाचा हा गिरीश महाजन साहेबांवर विश्वास आहे आणि गिरीश महाजन साहेब आज संध्याकाळपर्यंत मार्ग काढतील आणि महायुतीचा विजय सोपा करतील अशी माझी खात्री आहे। महामंडळात देण्याचा शब्द दिला जातो नाही, आता एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांना काय शब्द द्यायचा, काय नाही द्यायचा हे गिरीश भाऊ आणि देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब ठरवतील। आमच्याकडे तर थेट माननीय एकनाथ शिंदे साहेबच ठरवतात, त्याच्यामुळे तो शिंदे साहेबांचा अधिकार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काय करायचं हे सुनेत्रा वहिनी ठरवतील। परंतु आमच्या तिन्ही नेत्यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे, कुठेही गैरसमज मतदारांमध्ये असता कामा नये असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि महायुतीच्या 17 उमेदवारांना महायुतीच्या मतदारांनी
अजून दुसरीकडची मतं जर येणार असतील तर ती घेऊन मतदान करावं अशा पद्धतीची विनंती केलेली आहे.